शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळ्याच इन मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे रामेश्वर मंदिराकडे, कारण तिकडे खूप मोठा उत्सव असतो आणि तिकडे खूप तयारी चालते. ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, आणि माझ्याबरोबर येणारे ओवी बघा किती मस्त तयार झाली आहे. वाव. तर आता आम्ही दोघं जाणार आहे बाईक करून, आणि मग तुम्हाला तिकडचा मंदिराचा जो परिसर आहे ते मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. चला. तर मित्रांनो, आम्ही येऊन पोचलोय रामेश्वर मंदिराकडे, आणि ही बघा ओवी किती सुंदर दिसते. चला आता दर्शन घ्यायचे ना ओवी, दर्शन घ्यायचे ना आता. हा चला, चल मंदिराकडे चल. हळू. हा, बाप्पाकडे बघ, हात जोड. तर मित्रांनो, ही जी तुम्हाला दिसते हे देवाची पालखी आहे, जी संध्याकाळी देवळातून जे देव आहेत ते बाहेर काढले जातात आणि पूर्ण गावात त्यांची ही पालखी फिरवली जाते. या साईडने हवी. हा हा, आणि पाया पड. ये 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 खाली. तर मित्रांनो, आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे, हो ना हवी. आणि आम्ही आता इकडे जो बाजार लागलाय तो बघायला जाणार आहे. बघा, तर संध्याकाळी आम्ही परत येणार आहे, कारण इथे असतं दीपपूजन. संध्याकाळी या मंदिराला सगळीकडून दीप लावले जाणार आहे, ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार. आणि रात्री जे आहे
ती इकडे पालखी निघणार आहे, तर तेही मी कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. आपण आता जाऊया इकडे सगळे दुकानं लागली आहेत ओवीसाठी काहीतरी खेळणं. तर मित्रांनो इकडे मंदिराच्या बाजूलाच इकडे छोटासा बाजार लागण्यासारखा आहे, तुम्ही बघू शकता, आणि तो मी आता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. खूप सुंदर सुंदर असं खाऊ खेळणी ठेवलेले आहे तिकडे. आणि ओवीला मी कुठे आहे? हा, चल चल चल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे सगळंच मिळतंय, जसं की खाऊ खेळणी फळं वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या चणे शेंगाणे सगळंच. तर आता मी तुम्हाला जवळून एक क्लोजअप लुक दाखवणार आहे. आणि ओवी तिकडे बसलेली आहे त्या काकांबरोबर चिक्की खायला. ओवी आता तिकडे काय घेते ओवी? वाव, दाखव. व्हेरी गुड, थँक्यू. बोल किती झाले विचार. हा ओवी खेळणे घेण्यापासून थांबतच नाहीये, आज सगळंच घेऊन टाकणार आहे वाटतं. ओवी बस झालं, बस झालं. तर सुंदर असे हे मंदिर, यावर मी अजून एक व्हिडिओ बनवला आहे, तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की माझ्या चॅनलला जावा, किंवा मी त्याची लिंक इकडे वर दिलेलीच आहे. पण बघा किती सुंदर हा महाशिवरात्रीचा उत्सव आणि हा लागलेला बाजार. आणि ओवी बघा, ओवीने खेळणी घेतलेली आहे तिची. आणि आता आम्ही चाललोय घरी. आता मी येणार परत संध्याकाळी दीपपूजन बघायला. तर मित्रांनो अजून भाविकांची गर्दी अशी कमी झालेली नाही आहे. दिवसभर इकडे भाविक येऊन दर्शन घेतच असतात. आणि इथे मी बघतोय इथे पालखी सजवायचं काम चालू आहे, आणि इकडे काही मंडळी बसली, आपण त्यांच्याशी जरा बोलूया. नमस्कार, आपलं नाव? अच्छा, तर ही जी पालखी जी आता सजवली जाते ही पालखी कधी बाहेर काढतात? 10 वाजता बाहेर काढतात. आणि आता म्हणजे मी जेवढं ऐकलं तसं 2 वर्ष तरी ही पालखी फक्त मंदिराभोवतीच फिरवणार आहे. अच्छा, हां, अच्छा. अच्छा, म्हणजे ती आता कुठून जाणार पहिले पालखी? ओके, अच्छा अच्छा, परत देवळात. अच्छा, आणि इथे जे दीपपूजनाचा जो कार्यक्रम असतो ते आता कधी चालू होणार, म्हणजे कधी दिवे लावायला घेणार? अच्छा, मुहूर्तावर असतं का? अच्छा, तरी 7 पर्यंत. खूपच छान. तर दादा तुमचं नाव काय? हेमंत जाधव. तर ही पालखी आता झाली आहे का सजून? अच्छा, हां, अच्छा, वा, मस्तच. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही पालखी दिसते.
आणि रात्री या देव विराजमान झाल्यावर अजूनच याची शोभा वाढणार आहे. खूपच छान, खूपच छान. अच्छा, मस्त. तर मित्रांनो, इकडे आता तुम्ही बघू शकता मेणबत्ती लावण्याची काम चालू आहे. तिकडे गावातली पोरं जी आहेत ती या मंदिराच्या परिसरात सगळीकडे तुम्ही बघू शकता मेणबत्त्या लावलेल्या आहेत. आणि थोड्याच वेळात या मेणबत्त्या ज्या आहेत त्या पेटवण्यात येणार आहे. आणि त्यामुळे हे मंदिराची जी शोभा आहे किंवा जो मंदिराचा जो परिसर आहे तो फारच उठून दिसणार आहे. तर मित्रांनो, आता इथे दीप पूजनाची तयारी चालू आहे आणि पहिले जे दिवे आहेत ते इथे लागले जाणार आणि मग पूर्ण मंदिर जे आहे ते दिव्यांनी सजवलं जाणार आहे. तर मित्रांनो, दीप पूजनाची जी पूजा आहे ती आरंभ झालेली आहे. तर मित्रांनो, आपलं दीपपूजन झालेलं आहे आणि आता जे मगाशी तुम्हाला मी दाखवल्या ज्या मेणबत्त्या लावलेल्या आहेत त्या आता सगळ्या पेटवण्यात येणार आहेत. आणि हे जे मंदिर आहे हे खूपच असं उठून दिसणार आहे आता थोड्याच वेळात. तर मित्रांनो, सुंदर असं हे रामेश्वर मंदिर तुम्ही बघितलंच. दिवे लागल्यानंतर अजूनच त्याची शोभा वाढलेली आहे. नक्की या आणि भेट द्या या मंदिराला. चौलचं रामेश्वर मंदिर. आता थोड्याच वेळात देवाची पालखी निघणार आहे. ती जेव्हा पालखी येईल ती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आमच्या इथून आता पालखी जाणार आहे आणि त्यासाठी ही तयारी करण्यात आली आहे. सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली आहे, तुम्ही बघू शकता.
खूपच जबरदस्त. आणि आता पालखी आल्यावर मी तुम्हाला दाखवीन की पालखीची शान कशी असते. तर मित्रांनो, आपली पालखी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आमची आळी कशी सजवलेली आहे. सगळीकडे दीप लावलेले आहेत आणि ही येते आमची पालखी. हे बघा, पालखी आता काहीच वेळात इकडे येणार आहेत आणि इकडे आपले भाविक जमलेले आहेत त्यांच्या आरतीच्या थाळ्या घेऊन. आलेली आहे, बघू शकता. शिव मंदिर आहे. हां, काय त्रिकुंडेश्वर मंदिर. इकडची जी मूर्ती आहे त्याची आता भेट घडवली जाणार आहे. मित्रांनो, आता ही पालखी पुन्हा चंपावती आळीतून जाणार आहे मंदिरात आणि भाविकांचं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, इकडे आता पालखी गेल्यानंतर इकडे आमचं जे शिव मंदिर आहे कल्लीतलं, तिकडे आम्ही आरती करतो. तुम्ही बघू शकता ही आरती चालू आहे. तर मित्रांनो, वाजलेले होते 12 आणि आमची पालखी जी आहे रामेश्वर मंदिरातली
ती 12 वाजता इकडे येऊन गेली. आम्ही वाडीतले जे सगळे आहेत त्यांनी सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि इकडे जे त्रिकोंडेश्वर मंदिर आहे तिकडे आम्ही आता शेवटची जी आरती होती पालखी गेल्यानंतरची ती करून घेतली आहे. तर आय होप तुम्हाला सकाळपासून जे मी तुम्हाला रामेश्वर मंदिराचा जो महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे तो दाखवला तो आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हे बघा माझे भाऊजी आणि माझी मावशी आलेला आहे, मी भाऊजीच बोलतो त्यांना काका आहेत ते माझे, तर तेही आले आहेत. त्यांनीही खूप एन्जॉय केलं, तेही आज आमच्याबरोबर थांबले इथपर्यंत. तर त्यांना ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि भेटू तोपर्यंत पुढच्या व्हिडिओ मध्ये. मी दर्शन सावंत तुमची रजा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.